तपोवनातल्या वृक्षतोड संदर्भात मनसेनं भूमिका स्पष्ट केली आहे। मनसे नाशिककरांसोबत आहे अशी पोस्ट मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी केली आहे। उगाच संघर्ष वाढवू नका, सरकारला आवाहन त्यांनी केलेलं आहे। सरकारनं संघर्षाची भूमिका घेतली तर मनसे लढ्यात आहेच असं राज ठाकरेंनी स्पष्ट केलं। बघूया त्या संदर्भात राज ठाकरेंनी काय एक पोस्ट केली आहे। आगामी कुंभमेळ्यासाठी सरकारनं 1800 झाडं तोडण्याचा निर्णय घेतला आहे। नाशिकमध्ये कुंभमेळा हा काही पहिल्यांदा होत नाही। पालिकेमध्ये मनसेची सत्ता असताना कुंभमेळा झाला। आम्हाला या पायाभूत सुविधा उभ्या करताना कुठलीही झाडं तोडावी लागली नाहीत। मग आता या कुंभमेळ्यासाठी झाडं का तोडावी लागत आहेत? सरकारकडे जर दुसरीकडे 5 पट झाडं लावायला जागा आहे तर मग तिकडेच साधूग्राम करा। साधूंच्या नावाने ती जमीन सपाट करून घ्यायची आणि मग नंतर पुढे ती आपल्या लाडक्या उद्योगपतीला दान करायची। इतकाच विचार या सरकारचा असणार, नाहीतरी सध्या महाराष्ट्रात दुसरं काय सुरू आहे? नाशिककरांचा या वृक्षतोडीला तीव्र विरोध आहे। नाशिककरांना माझं आवाहन आहे की तुम्ही ठाम राहा। मनसे तुमच्या पाठीशी, या वृक्षतोडीला विरोधच राहील। तरी पण सरकारने संघर्षाची भूमिका घेतली तर जनतेच्या बरोबर या लढ्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेना आहेच आणि असेलच। ही एक पोस्ट राज ठाकरे यांनी केलेली आहे। प्रतिनिधी श्रेयस सावंत यांच्याशी आपण या संदर्भात आणखी सविस्तर बोलणार आहोत। श्रेयस, राज ठाकरेंनी आता आपली भूमिका स्पष्ट केलेली आहे, थेट सरकारवर या संदर्भात टीका सुद्धा केलेली आहे। आता नेमकं नाशिकमध्ये हे जे एकंदरीत आंदोलन उभं राहतंय, जी भूमिका एकंदरीत घेतली जाते, मनसे कार्यकर्ते जे इथले आहेत स्थानिक, त्यांचं नेमकं काय म्हणणं आहे? खऱ्या अर्थानं आपण बघतो तर आता एक वेगळाच इशारा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी थेट सरकारला दिलेला आहे। जर नाशिकची झाडं तुम्ही तोडणार असाल तर त्याच्यासोबत खऱ्या अर्थानं त्याच्या विरोधात नाशिककरांसोबत मनसे उभी राहील आणि ठामपणे उभी राहील असं थेट इशारा त्यांनी दिलाय। ह्याच्या अगोदरचा जेव्हा कुंभमेळा झाला होता तेव्हा नाशिकमध्ये मनसेची पालिकेत सत्ता होती आणि तेव्हा कोणतेही झाड आम्ही तोडलं नाही, तरी साधूग्राम तयार झाला। जिकडे तुम्हाला नवीन झाडं लावायची आहेत तिकडे जाऊन तुम्ही खऱ्या अर्थानं साधूग्राम करा असं देखील थेट मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी वक्तव्य केलेलं आहे। त्यामुळे कुठे ना कुठे आता सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे जिकडे नाशिककरांचा विरोध होतोय, जिकडे खरा आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे विरोध करतात दिसतात। काल पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पण पत्रकार परिषद घेऊन त्याचा विरोध केला आहे। सयाजी शिंदे मागच्या अनेक दिवसांपासून याबद्दल बोलतात। त्यामुळे आता सरकार याबद्दल काय निर्णय घेईल त्याकडे सगळ्यांचं लक्ष आहे। मात्र या सगळ्या गोष्टीबद्दल कुठे ना कुठे आता तीव्र निषेध संपूर्ण जगातून महाराष्ट्रातून होताना दिसतो आणि महाराष्ट्रातून निषेध होत असताना आता सरकार निषेधाकडे कसं पाहतं त्याकडे लक्ष लागलंय। मात्र हे सगळे लोक एकत्र येऊन काही विरोध करतात का, तर त्याकडे सगळ्या संपूर्ण महाराष्ट्राला लक्ष लागलंय। रिद्धी जी, धन्यवाद श्रेयस सगळ्या माहितीसाठी।